गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना ईद उल अधाच्या भरपूर शुभेच्छा. तर आज आपण मुस्लिम लोक ही बकरी ईद किंवा ईद उल अधा का साजरी करतात, त्याच्यामागं इतिहास काय आहे किंवा त्याच्यामागं काय कारण आहे की हे मुस्लिम लोक बकरी ईद साजरी करतात किंवा ईद उल अधा साजरी करतात. तर एकंदरीत मित्रांनो, मुस्लिम, ख्रिश्चन अँड यहुदी या तीन धर्मांना अब्राहमिक रिलिजन म्हणतात. अब्राहमिक रिलिजनमध्ये असे धर्म जे एकेश्वरवादाला म्हणतात, ज्यांच्याकडे फक्त एक ईश्वर आहे किंवा एक अल्लाह आहे किंवा एक यहोवा आहे. म्हणजे म्हणजे जे यहुदी आहेत त्यांच्यानुसार एक यहोवा आहे. त्याला म्हणजे मुस्लिम अल्लाह म्हणतात, इस्रायल यहो म्हणतात आणि ख्रिश्चनसुद्धा गॉड, म्हणजे ख्रिश्चन त्याला गॉड म्हणतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस इब्राहिम अलैहिस्सलाम हे प्रॉफेट होते. तर इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या दोन बायका, एक हाजरा आणि दुसरी सारा. इब्राहिम अलैहिस्सलाम यांना वयाच्या 60व्या वर्षी एक मुलगा झाला, ज्याचं नाव होतं इस्माईल. म्हणजे मुस्लिम त्याला इस्माईल म्हणतात आणि ख्रिश्चन आणि यहुदी त्याला इश्माईल म्हणतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस इब्राहिम अलैहिस्सलाम हे एकेश्वरवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. तुम्हाला ती स्टोरी माहिती असेल. आपल्या इथून पण म्हणतात की मक्कामध्ये मक्केश्वर आहेत आणि हे. तर तुमची थेरी बरोबर असू शकते, पण त्या देवाचं नाव मक्केश्वर नाही. तिथं 360 मूर्ती होत्या. म्हणजे तिथं लात, उज्जा, कनान असे या तिथलं म्हणजे जे अरबी लोक आहेत, म्हणजे प्रोफेट इब्राहिम अलैहिस्सलामच्या अगोदर तिथले लोक हे अनेकेश्वरवादाला मानायचे. आणि त्या काब्यामध्ये 360 टाईपच्या मूर्ती होत्या, म्हणजे 360 टाईपचे देव होते. पण इब्राहिम अलैहिस्सलाम हे यांना ज्यावेळेस म्हणजे ते लहानपणापासूनच त्यांची म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीला पाहण्याची जिज्ञासा होती. त्यामुळे कसं आहे की त्यांनी तिथे एकेश्वरवादाचा प्रसार केला आणि भरपूर लोकांनी नंतर एकेश्वरवादाला मान्य केलं आणि ते त्यांच्या धर्मामध्ये मानायला चालू केले. तर मित्रांनो, अशाप्रमाणे त्यांना जी हाजरा अलैहिस्सलाम जी त्यांची वाईफ होती, त्यांच्यापासून इस्माईल अलैहिस्सलाम यांचा जन्म झाला. इस्माईल अलैहिस्सलामचा जन्म झाल्यानंतर इब्राहिम अलैहिस्सलाम यांना अल्लाहकडून म्हणजे सूचना आली की बाबा, तुझी सर्वात प्रिय जी वस्तू आहे ती माझ्या ह्याच्यामध्ये कुर्बान कर किंवा मला ती दान कर. तर किंवा त्याचा बळी दे. आपल्या शुद्ध भाषेत आपण म्हणू बळी दे. तर इब्राहिम अलैहिस्सलामनी 100 ऊंट हे केले, म्हणजे त्यांचा बळी दिला आणि ते लोकांमध्ये त्यांचं जे मटण आहे ते वाटलं. पण तरी परत दुसऱ्या दिवशी परत तोच स्वप्न. त्यांना म्हणजे अल्लाहकडून अशी आज्ञा आली की तुला सर्वात जवळचं जे आहे, म्हणजे सगळ्यात प्रिय जी गोष्टी आहे ती गोष्ट तू माझ्या ह्याच्यामध्ये दान कर किंवा माझ्या ह्याच्यात बळी दे. तर मित्रांनो, विचार करा, वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला एखादा मुलगा झाला असेल, तुम्ही त्याच्याविषयी तुम्हाला किती प्रेम असेल? 100%. तर मित्रांनो, इस्माईल अलैहिस्सलाम पण एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते होते लहानपणापासूनच. कारण ज्यावेळेस म्हणजे मुस्लिममध्ये अशी कन्सेप्ट आहे किंवा त्यांच्या यहुदी आणि ख्रिश्चनमध्ये पण अशी कन्सेप्ट आहे की जे प्रॉफेट आहेत किंवा जे मेसेंजर आहेत ते कधीही त्याला आपण काय म्हणतो, पापामध्ये पडत नाहीत किंवा गॉडच्या किंवा अल्लाच्या आज्ञेपेक्षा दुसऱ्या काही गोष्टी करत नाहीत. तर त्यांना अशी आज्ञा झाली की तू तुझ्या मुलाला माझ्यासाठी कुर्बान कर किंवा
त्याचा बळी दे, शुद्ध मराठीत. तर इब्राहिम अलैहिस्सलामनी सांगितलं इस्माईल अलैहिस्सलामला की बाबा असं असं मला देवाचं आज्ञा आहे, तर तुझा मत काय. तर इस्माईल अलैहिस्सलाम पण एकेश्वरवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते आणि त्यांची पण अल्लावरती भरपूर श्रद्धा होती. तर ते म्हणले की अल्लाची जर आज्ञा असेल तर तुम्ही हे करू नका, म्हणजे त्याला मागं हटू नका, मी तयार आहे त्यासाठी, म्हणजे मी माझा बळी देण्यासाठी तयार आहे. तर ज्यावेळेस त्यांना घेऊन गेले, म्हणजे जिथं त्याला बळी द्यायचा आहे, तर तिथं ज्यावेळेस त्यांनी घेऊन गेले त्यावेळेस इस्माईल अलैहिस्सलामनी इब्राहिम अलैहिस्सलामला सांगितलं की पप्पा तुम्ही अब्बू तुम अपने आँख पर म्हणजे एक पट्टी बांधा तुमच्या डोळ्यावरती. तर त्यांनी म्हणलं का, की तुम्हाला काही अंतिम क्षणी ज्यावेळेस माझा बळी द्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला माझ्या प्रेमापायी जर तुम्ही जर मला बघितलं तुमच्या डोळ्यांनी तर माझ्या मोहापायी तुम्ही कुठे देवाची आज्ञा तोडसाल, त्यामुळे तुम्ही डोळ्यावरती पट्टी बांधा आणि त्याच्यानंतर माझा बळी द्या. तर या गोष्टी ज्यावेळेस पूर्ण तयार झाल्या, आता बळी देणार तेवढ्यात अल्लानी म्हणजे जिब्राईल अलैहिस्सलामच्या त्याला काय म्हणू आपण, जिब्राईल अलैहिस्सलाम ते जे दूत होते जिब्राईल अलैहिस्सलाम, त्यांनी स्वर्गातील एक दुंबा किंवा आपण त्याला बकरा म्हणू, बकरा त्याच्या जागी कट झाला. म्हणजे इन्स्टेड ऑफ इस्माईल अलैहिस्सलाम तो बकरा कट झाला. तर देवाकडून आज्ञा आली की हे इब्राहिम तू या माझ्या परीक्षेमध्ये सक्सेस झाला आहेस. तर मित्रांनो, तर त्याची आठवण म्हणून, आणि याचा क्लिअर उल्लेख कुराणमध्ये आहे की त्याची आठवण म्हणून आमचे जे म्हणजे लास्टचे जे प्रॉफेट आहेत, मेसेंजर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी या गोष्टीला सुरुवात केली. आणि तेव्हापासून आजत गायत मुस्लिम लोक 10 जिल्हजा म्हणजे हे आपले जसे चैत्र वैशाख ज्येष्ठ हे महिने आहेत, तसे अरेबिक मंथ आहेत की म्हणजे रमजान, त्यानंतर सफर असे महिने आहेत. मला पण ते आठवत नाही तर, पण त्यातला एक जिल्हजा एक महिना आहे. तर 10 जिल्हजेला मुस्लिम लोक ही कुर्बानी करतात. तर मित्रांनो, याच्या मागं, या कुर्बानी मागं त्याग, समर्पण, मोहापासून दूर, मोहापासून मुक्ती याच्यासाठी, म्हणजे देवांनी जी त्यांची परीक्षा घेतली की देवाज्ञापेक्षा की तुम्हाला तुमच्या काही भौतिक गोष्टी प्रिय आहेत का, तर यासाठी त्यांनी जी परीक्षा घेतली अल्लाहनी इब्राहिम अलैहिस्सलामची, तर त्यामध्ये ते खरे उतरले. आणि त्यासाठी मित्रांनो, आणि कसं आहे, त्या कुर्बानीमध्ये 3 हिस्से असतात. म्हणजे कसं आहे, या कुर्बानीमध्ये पण जे गरीब लोक आहेत आणि जे तुमचे नातेवाईक आहेत यांचा पण हिस्सा राहतो. त्याची पण याच्यामध्ये कंपल्शन आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादी कुर्बानी करता, एखादा बकरा किंवा एखादा रेडा तुम्ही हे करता, कुर्बानी देता, त्याच्या मटणाचे 3 हिस्से करावे लागतात. एक हिस्सा हा स्वतःसाठी ठेवायचा आहे, एक हिस्सा आपल्या नातेवाईकासाठी, आणि तिसरा जो हिस्सा आहे तो गरिबामध्ये डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. तर मित्रांनो, अशाप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर याच्यामागे ही खूप मोठी हिस्ट्री आहे. आणि म्हणजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लास्ट गॉडचे मेसेंजर आहेत, त्यांनी ही कंटिन्यू जे केली त्याच्या आठवणीसाठी मुस्लिम लोक आजात गायत, म्हणजे आता 1457 काहीतरी चालू आहे हिजरीनुसार, 1457 वर्षानंतर पण आज पण मुस्लिम लोक बकरी ईद साजरी करतात. तर मित्रांनो, अशी ही बकरी ईद उल अधा हे त्याग, समर्पण आणि देवाविषयी निष्ठा याच्याविषयी हा सण आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना बकरी ईद उल अधाच्या भरपूर शुभेच्छा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.